नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते मी. आता 7 वाजता आहे. केसाला आहे ना तेल लावलेलं होतं. गुडिया राणीने मस्त मसाज करून दिलेली होती आणि आता मी जस्ट आंघोळ केली. तर केस धुतले. रात्रीची मला आहे ना तेल लावून म्हणजे झोप लागत नाही, त्याच्यामुळे म्हटलं आंघोळ करून घेते. तर सकाळी ना मला थोडं एक दिवस जर काम केलं ना माझ्याकडनं आहे ना दुसऱ्या दिवशी ना लगेच बरं वाटत नाही. तर आज मी दिवसभरचं आवरून घेतलं आणि झोपून गेली होती. व्हिडिओ काही केला नाही आणि आमच्याकडे पाहुणे आलेले, माझी वहिनी मावशीची सून, तर त्याच्यामुळे पण वेळ भेटला नाही. मावसा पण आलेले होते. ते स्वयंपाक पाणीमध्ये आणि थकल्यासारखं झालं म्हणून मी झोपून गेलेली होती आणि व्हिडिओ केला नाही. खास म्हणजे तर भांडे बघा माझे, आजचेच भांडे घाणे बॉस. तर पूर्ण आवरून घेतलेलं आहे आणि आता स्वयंपाकमध्ये काय करायचं आहे ते काही ठरवलेलं नाही मी. तर स्वयंपाक काय करायचा तर स्वयंपाक करणार आहे आता, विचार करते. आणि आज ही पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, तुम्हाला पण आणि तुमच्या परिवाराला पण माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे. माझी पण ही पुत्रदा एकादशी असं म्हणता, ज्याला मुलं आहे त्यांनी धरायला पाहिजे असं. तर मी पण धरते. तरी भरपूर दिवसापासून तर म्हणजे मी जशी मुलं झाले तशी मी धरते पुत्रदा एकादशी. पहिले येते आपली आषाढ एकादशी आणि मग येते पुत्रदा एकादशी. बघते आता साबुदाणे टाकले तर आता किती वाजता, आता 7 वाजून गेलेले. मला साबुदाणे खाल्ले की पोटात दुखतं, तर त्याच्यामुळे मी टाकत नाही. सकाळी मी केली ती भगर पडलेली माझी, भगर पडलेली आहे. तर ती भगरवरती होऊन जाईल माझं. आणि मी ना सिंपल बनवली होती कारण की मला ना स्वयंपाक करण्यातच उशीर होऊन गेला होता. सकाळी मी शेवभाजी पोळ्या वगैरे करून ठेवलेल्या होत्या. ते आले मस्त गरमागरम दिसाचं. पोळ्याच करायच्या बाकी होत्या. नाही सॉरी, शेवभाजी नाही, मटकीची भाजी मसाल्याची करून ठेवलेली होती. त्याच्यासोबत भात आणि चपात्या करून ठेवलेल्या होत्या. सर्व आवरलं गेलेलं आहे. आता स्वयंपाकमध्ये काय करावं ते पण मला कळत नाही आहे. त्यांच्यावरती आज आवडी निवडी, माझ्यावरती तर काहीच नाही आहे. तर त्यांनी टाकली खिचडी. ते म्हणे आज बस तू आणि हे बघा मस्त खिचडी काढून पुढून घे. खिचडी त्यांना खायची. तर इथं जवळचं मॉल पण बंद आहे. तर कृष्णाने तिकडे पाठवलं होतं छोट्या दुकानावरती घेऊन ये म्हटलं. तर उपास चिवडा साबुदाणे काही केले नाही मी. उपास चिवडा घेऊन ये. ते उपास चिवडा नाही यार कृष्णा मी तुला काय सांगितलं? कृष्णा मी तुला काय सांगितलंय? काय आणलं? हा, किती पाकिट आणले तू उपास चिवड्याचे? हा, 4. कृष्णाने आणला उपास चिवडा, 4 पॉकेट घेऊन आला. मला असं वाटलं दुसऱ्या कंपनीचं आणि मी हेच खाणार आता. म्हणजे मी एकटीच नाही खाणार, सर्वजण खातील. आणि त्याच्यात कितीच तरी राहतं, एकदम थोडं राहतं. भेटलाच नाही मोठा पॉकेट, त्यांना म्हटलं मग छोटे घेऊन ये बेटा. तर छोटे घेऊन आला. 5-5 रुपयाला नाही. आणि साबुदाणे खाल्ले का मला कसं तरी होतं. त्याच्यामुळे मी साबुदाणे म्हणजे मला पचत पण नाही. कुठे जरी गेली तरी मला आवडत नाही साबुदाणे खायला पण. हे म्हणे जाऊ दे मीच टाकतो खिचडी. शेंगदाणे होते, थोडे शेंगा होत्या फोडायच्या, ते शेंगा वगैरे फोडल्या. सर्व आवरलं गेले. तर बसते देवावरती झाली. गुडिया रे कृष्णा, गुडिया वरती गेल्या का? मी ना किती दिवसापासून वरती आलेलीच नाही. काल पण हे आवरून गेलेले होते. कुठे आहे का मागे? काय करताय? काही नाही करत आहे आम्ही. काय करते? पुढं काय करतोय तू? काय करते मला सांगशील का? अगं बसले होतो ना गं. आणि त्याचं इतकं फाडून टाकलं. तो पहिल्यांदा फाटलंय, माझ्या बर्थडेच्या पहिल्यांदा फाटलंय ते. आणि तू किती फाडून टाकलं त्याला बघ. आणि इतक्या गरम मध्ये काय करताय? पूर्ण म्हणजे ना त्यांनी आवरून ठेवलेलं होतं बघा इकडे पूर्ण साईडला. आणि माणसाचं आवरलेलं आणि आपल्या आवरण्यामध्ये फरक राहतो. मी येत नव्हती 2-3 दिवसापासून, तर त्यांनी आवरून ठेवलेले इकडे. तर इकडे व्हॅक्यूम क्लीनर, हे बघ व्हॅक्यूम क्लीनर आहे इथं.
मला वाटलं तिथं कोणतरी चढलेलं आहे. हे बघ. चल काय करताय मग? तू जाणार यार. हा येतो ना आम्ही. दिवसापासून वरती आले नाही, वरती घेतलं चला. आणि आमचे ना बारीक लाईट म्हणजे छोटे लाईट लावलेले होते ना, लाईटच खराब होऊन गेलेले इकडचे. मला दाखवते मी आमच्या रात्रीचा नजारा. बाकीचे लागले, ते लागतच नाही ते बाकीचे, तर त्यांना बी चेंज करावे लागते. आणि इतकं छान वाटतं यावेळेस, खूप छान वाटतं. आमचा आहे ना हा समोरचा लाईटला म्हणजे 1-1.5 वर्ष होऊन जाईल आता, तरीसुद्धा लागत नाही आहे आमचा हा समोरचा लाईट. 2-3 वेळेस हे गेले कंप्लेंट करायला, पण तरी आलेले नाही आहे. सर्वीकडचे लाईट चालू आहे सर्वीकडचे, आणि याला 1.5 वर्ष होऊन जाईल. मागच्या दीपावलीला खराब, म्हणजे मागच्या दीपावलीपासून म्हणजे 6 महिने खराब होता पहिले. तर गेले होते बुवा तुम्ही रिपेअर करा बुवा असं कंप्लेंट टाकायला. परत 2दा गेले, दीपावली येते बुवा असं, तर त्यांनी सुद्धा रिपेअर म्हणजे अजूनपर्यंत रिपेअर झाला नाही. तो खांबा दुसरा चेंज केला तरीसुद्धा रिपेअर झालेला नाही. लावलेला दुसरा खांबा लावला पण त्याला लाईटसुद्धा लावला नाही. रात्रीचं दिसत नसणार ते, पण इतका हे येतं म्हणजे लक्ष देत नाही. रोडावरती आहे पूर्ण, आणि तिकडे जास्त लाईट दिसत आहे. तिथं आहे पोलीस स्टेशन, त्याच्यामुळे लाईट लागलेली आहे. आणि इकडे आहे चौक. इकडे आपल्याला सर्व गोष्टी भेटतात ज्या पाहिजे आपल्याला त्या, म्हणजे कुठे जायची गरजच पडत नाही. बोलून काही फायदा नाही त्या गोष्टींना. आपलं काही कोणी ऐकून बंद करत. 1 मिनटं. गुडिया गेली खाली, गेली का? मग लाईट कोण बंद करे? लाईट बंद करते मी. आणि त्या मस्त खेळत होत्या गुडी. आज पूर्ण बंद होतं, त्याच्यामुळे ते मुलांना पण सुट्टी दिली होती. तिथंच नको ठेवते. काय करते, काय बनवते आम्हाला पण दाखवते. आणि तीनचं ना काही बनवणं चालूच राहतं. काय बनवते? सॉक्स. मग काय बनवते? चप्पल. एवढं कशाला येईन गा हाताने? ठीक आहे कर. खाली कपडे, भंगाईवरती कपडे टाकून दिले आम्ही. काय आहे असं? धागा विणते का? काय झालं? धागा विणते का? अच्छा, नुसतं धागा विणून करायचे आहे का? आणि ना लाडावून नको बोलू, व्यवस्थित बोल. लाडात आलेली ताई. म्हणजे तोतली बोलते. कशी बोलते? म्हणजे पूर्ण तसं करायचं आहे का? सर्व असंच करायचं आहे. आणि मग त्याला काय करणार? अच्छा ठीक आहे. तर माझे पतिदेव बी बसले खिचडी. शिट्ट्या झाल्या, म्हटलं शिट्ट्या होत आहे का, तेवढ्यात शिट्टी झाली, ते पण बसलो. आणि त्यांना आहे ना इतकी फास्ट खिचडी येते ना, फक्त 10 मिनिटात 15 मिनिटात खिचडी लागते. नासा ने अगले बड़े कॉन्फिडेंटली कहा है कि अगले 100 सालों में एस्ट्रॉइड कभी नहीं टकराएगा। इसी रीजन से अब इसे नियर अर्थ ऑब्जेक्ट्स की लिस्ट थंडी झाली खिचडी. डोळं मग काजळ लावणीस तू. खिचडी
माझ्या नवरोबाच्या हातची. टाका याच्यानं टाक. लावली सतून. आणि खिचडी ना आज ना राशनच्या तांदूळची बनवलेली आणि खिचडी राशनच्या तांदूळचीच छान लागते. असं गेलो आता आई खाले ते त्यांना ताट ठेवले त्यांना 2 बरण्या ठेवल्यात तू. असं नवरा कोणा एक नक्की सांगा. लगेच म्हणतात मला एक पप्पी दे. त्यांना काहीच नाही डायरेक्ट एक पप्पी देते. इतका कांदा एकटे खाऊन घेणार आहे का तुम्ही? बाकीचे काढून घेऊ का? हां हां उचलं मग. बस मला बी. निघ निघ. पप्पा मला बी. हां देते का. मी खाते भगर आणि मुलांनी लावलं लाफ्टर शेफ. हा भरले पाणी भरणार आहे क्या? तर त्यांना लाईट लावले. चप्पल ते उलटी चप्पल करून ठेवलेली. लाईट लगाय क्या रे? माझी टिकली पळून गेली. आणि गुडिया राणीची चप्पल दाखव. सँडल आहे का चप्पल आहे? कशाने चिपकवते? किती नंबरची बनवली भेटते ना मापाची का? किती नंबर? आणि बघ किती छान बनवते. आणि आकार बी इतका छान बनवलेला आहे ना. तो कसं करतोय? तुला चिडवतोय ते. कला करता ये माझी. तिला रिकामं बसलेला आवडत नाही का ग? हां हां काही ना काही तिचं चालूच राहतं. असं चाकू चुकू हे ते. ताई दादा काय म्हणतो? शान मारते म्हणते. आणि कसं चिपकवते दाखव. अन्ना बेटा का दी अन्ना वळून. दाखव. नाही ग इथंच वरती कशाला नको माई इथं झोप. काही झोपून राहील नाही तर झोपते वाटते का ग? तू झोपते का? हा तुझी साईजची बनवली तुम्ही? हा माझी साईज बसते का? माझी नाही बसणार. बसणार नाही ना ग बाई. माझी साईज नाही बसणार. तुझी चप्पलची साईज आहे ती. नाही तुझी साईज बरोबर येते तिला बसून. तर मी तुम्हाला आहे ना पूर्ण झाल्यावर उद्या दाखवणार. उद्या होते का नाही होते ती का ग? उद्या होऊन जाईल का? तर ती उद्या स्कूल आहे तिचीवाली. शनिवार आहे ना उद्या तर. सॅटरडे. हां शनिवार सॅटर्डे करणार बेटा मला बी पण. तर शनिवारची शाळा लवकर सुटून जाते 11 वाजता आणि संध्याकाळपर्यंत करून घेणार ती. आम्ही ना व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.